शिक्षण विभागाचा आणि विषय एवढा गंभीर आहे की मोजे तळेगाव डवला तालुका केला इथं जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार मध्ये अक्षरशः पाल निघाले. किती गंभीर विषय आहे आणि त्याचं हे फोटोग्राफ किंवा हे माझ्याकडे आहे, उपलब्ध आहे आणि एवढा गंभीर प्रकार आहे. आणि हे असताना आपण किंवा आपला हा विभाग हे काय करतो, वारंवार ह्या विषयावर राहिले. मागच्या वेळेची घटना तुम्ही पाहिली, एवढी गंभीर विषय होता आणि हे असं हे शासन प्रशासन याच्यावर कोण लक्ष देते, हा पुरवठा विभाग काय करते. शाको अंतर्गत ह्या जो आहे लसूण कांदा मसाला पाकिटमध्ये मिलेली पाळ, हे पहा काय गंभीर प्रकार आहे. हा एवढा गंभीर विषय असताना त्या लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. आणि हा जर सुदैवाने ही घटना किंवा ती पाल त्यांच्या खाण्यामध्ये गेली नाही, जर गेली असती तर जबाबदार कोण, आणि त्या मुलांना जर याच्यापासून हानी झाली असती तर काय केलं असतं. काय करते शिक्षण विभाग. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभागृह, विभाग नाही ना, अंतर सर्वच विषय आहेत ना, शिक्षणाधिकाऱ्यापासून तर त्या मुख्याध्यापक आणि त्या शाखोपासून तर त्या इतर जे खिचडी शिजवणारे आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय एकट्याचा नाही आहे. सन्माननीय सदस्य महोदय, आणि एवढी लापरवाही कशासाठी. आणि ह्या ज्या कंपनीला ठेका दिला हे आपले काय सुखोदरे आहेत का की यांना तुम्ही ठेका देता, काय कारण. ही एवढी घटना, हे चौथी घटना आहे भाऊ, सदस्य सांगतात. काय करता, उत्तर सांगा. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभागृह, आणि हे असं हे शासन प्रशासन याच्यावर कोण लक्ष देते, हा पुरवठा विभाग काय करते. शाको अंतर्गत ह्या जो आहे लसूण कांदा मसाला पाकिटमध्ये मिलेली पाळ, हे पहा काय गंभीर प्रकार आहे. हा एवढा गंभीर विषय असताना त्या लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. आणि हा जर सुदैवाने ही घटना किंवा ती पाल त्यांच्या खाण्यामध्ये गेली नाही, जर गेली असती तर जबाबदार कोण, आणि त्या मुलांना जर याच्यापासून हानी झाली असती तर काय केलं असतं. काय करते शिक्षण विभाग. माननीय अध्यक्ष, मुख्याध्यापकाकडून माहिती प्राप्त झाली होती, केंद्र प्रमुखांकडून माहिती प्राप्त झाली होती. ती माहिती मध्ये 100% सत्यता होती. आणि तर त्यानंतर त्या शाळेमध्ये ही घटना जेव्हा घडली, त्या घटनेच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तिथे उपस्थित होते, मुख्याध्यापक उपस्थित होते. आणि ही घटना घडताबरोबर तिथं नजीकची शाळा आहे सौ मनतकार सुनंदा मनतकार विद्यालय हायस्कूल, तिथल्या मुख्याध्यापकांना त्या मुख्याध्यापकांनी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोलवलं की अशा प्रकारची गंभीर घटना की जे शालेय पोषण आहाराचं साहित्य शिजून देण्याच्या अगोदर उघडकीस आली, आणि त्याचा पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर आम्ही संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत जो पुरवठादार आहे आशुतोष ट्रेडर्स अकोला यांच्याकडून साहित्य वितरणाची कारवाई करण्यात आलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि या साहित्य वितरणासाठी जो करारनामा झालेला आहे तो करारनामा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत झालेला आहे. आणि हा पुरवठा 2022 ते 2024 पर्यंत हा करारनामा झालेला आहे. ही माहिती प्राप्त होता बरोबर मी माननीय ते जे आशुतोष ट्रेडर्स आहेत त्यांना शोकाज इश्यू केली की ही बाब अतिशय गंभीर आहे, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यासारखी बाब आहे. या बाबतीत मी तत्काळ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माननीय आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महोदय, माननीय गटनेते ज्ञानेश्वर भाऊ सुलताने यांना लगेच तत्काळ मी सकाळी कळवलं. आणि सोबतच माननीय संचालक साहेबांसोबत संपर्क साधला, माननीय उपसंचालक साहेबांसोबत संपर्क साधला. आणि त्यांना सांगितलं की हा जो पुरवठादार आहे या पुरवठादाराच्या संदर्भात जो काही करारनामा झालेला आहे तो करारनाम्याचा एक प्रकारे त्यांनी भंग केलेला आहे. कारण ती जी शिलबंद पुडी होती त्या शिलबंद पुडीमध्ये पाल येणे खरोखर अतिशय दुर्दैवी आहे. आणि ही जर बाब जर खिचडी शिजवल्यानंतर जर लक्षात आली असती तर खरोखर अतिशय गंभीर गोष्ट झाली असती. परंतु सुदैवानं तशा प्रकारची घटना घडली नाही. आता या तो पुरवठा थांबवला का, या संदर्भात गेला का, या
संदर्भात शाळांना तुम्ही अशी माहिती दिली का की इथं हे जे पाकिट दिलंय यापासून काही अन्न शिजू नका हे सांगा ना सभागृहाला. शालेय पोषण आहार अधीक्षकांना वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात ते शाळेतील सुरक्षा असो की माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गतची सुरक्षा असो या संदर्भात त्यांना वारंवार सूचित करण्यात आलेलं आहे आणि करण्यात येते. कारण हा आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या नेहमी घटना घडतात आणि या घटना घडत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये या संदर्भात आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. परंतु ह्या बाबीविषयी ही जी बाब आहे, हा जो करारनामा आहे, हा करारनामा माननीय शिक्षण संचालक महोदयांसोबत असल्यामुळे त्यांना या पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याच्या संदर्भात आणि त्यांच्या सोबत झालेला जो करारनामा आहे माननीय संचालकांच्या सोबत, तो करारनामा संपुष्टात आणण्यासंदर्भातला अहवाल आम्ही सादर करत आहोत. संचालक साहेबांनी सुद्धा ही बाब मान्य केलेली आहे, कारण अतिशय गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे बाब आहे. या संदर्भात जिल्हा परिषद स्तरावरून शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या वतीनं कुठल्याच प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात येणार नाही या दृष्टीनं आम्ही आमचा प्रस्ताव माननीय संचालक साहेबांकडे सादर करणार आहोत. इथं शाळेत साहेब तुम्ही या प्रश्नाचं त्यानंतर त्या पुरवठादाराकडून काहीच घेऊ नये, त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं. या जिल्ह्यात कुठे त्याला पुरवठा घेऊ नका. 100% इतर शाळेमध्ये वितरित झाली असती त्याचं काय म्हणजे आता या शाळेत दिसते ठीक आहे, इतर हाच पुरवठा इतर ठिकाणी गेलेला नाही का, पण त्या शाळेत तुम्ही थांबवली का नाही थांबवली. सर्व शालेय पोषण आहार अधीक्षकांना सकाळी बोलवण्यात आलं होतं, कारण दररोज आम्ही एक नियमित आढावा घेत असतो की प्रत्येक शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जावा आणि त्या अनुषंगाने सर्व शाखा अधीक्षकांना बोलवून त्यांना निर्देश देण्यात आलेला आहे. कारण ही घटना कुठल्याही ठिकाणी याच्यावर कारवाई काय केली आणि तुम्ही इतर ठिकाणी आता अशी घटना माझी वाट पाहिजे का तिथं पाल निघेल झुरळ नाही, बिलकुल नाही, बिलकुल हे इथं एक पाकिट निघालं असं तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.